विराजस, मी काही मदत करू का? नाही नको, राहू दे, मी करतो. अरे करतो ना, तू थकला असशील. खरंच राहू दे, करतो मी. ठीक आहे, तू लाकडं तोडून ठेव, पण मी तिथे रचतो. चालेल? ठीक आहे. जरी हे तुला काकांनी काम सांगितलं असलं तरी तू एकट्यानं काम केलेलं मला नाही आवडणार. हा, तू लाकडं तोडून ठेव आणि मला सांग, मी आलोच. हा, तू तुझं काम कर विराजस, मी माझं काम चोख बजावतो. आता विराजसला तर कामात अडकवून ठेवलंय. एकदा का लाकडं जमली की ती पटापट रचून त्यात हा मसाला लपवून ठेवतो. हा, कसला सुगंध येतोय? पुरणपोळ्या करते ना, त्याचाच सुगंध आहे. वाव, घरचा नैवेद्य तुला करायला सांगितलंय का? ह्या पुरणपोळ्या होळीत टाकायला? नाही, कोणीच खाणार नाहीये हे. मग कशाला करतेस? होळीत टाकायला? अनामिका, अगं असं बोलू नये. होळीत आपण काही टाकत नाही, होळीला आपण वाहत असतो. होळी सुद्धा आपली देवताच आहे ना. मग ह्या पुरणपोळ्या नैवेद्य म्हणून आपण देवीला वाहणार आहोत. ह्या पुरणपोळ्या होळीच्याच मुखी लागणार. हा हा हा, हे होळीच्या लागो ना लागो, पण याचा स्मेल इतकं ऑसम आहे ना, हे तर आमच्या मुखी लागायलाच हवं. थांब, मी ब्रोला घेऊन येते, मग एकत्र खाऊयात. हा ब्रो, ब्रो. अनामिका, हो हो, साहेबांशी बोलून करतो तुमचं काम. नक्की नक्की होऊन जाईल. हो, ठेव. सॉरी, घाबरलो ना मी, अटॅक येईल मला. सॉरी सॉरी सॉरी, असं काय बोलता? पण तुम्ही सांगितलं का सगळं काम मी केलेलं आहे. काय म्हणजे राधाला असं बिझी ठेवलंय ना, ती काय संध्याकाळपर्यंत फ्री होत नाही. अशी लिस्ट दिली कामाची. काय सांगतेस काय? म्हणजे काय, तुम्ही मला एवढं काम सांगितलं आणि मी करणार नाही, असं होईल का? पण काय हो, राधाला एवढं कामामध्ये अडकवलं म्हणजे काहीतरी कारण तर असणारच ना. सांगतो, पण तू जर हळू बोल. अरे विराजस, तू ते लाकडं तोडून ठेवली आहेत, होळी कुठे पेटवायची ते सांगितलं तर मी तिथे नेऊन ठेवतो. असू दे तिथेच, मी ठेवतो नंतर. झाली का लाकडं तोडून? हो. बरं, पुढचं मी बघतो, तू जा. ए नाही नाही, याला करू दे ना काम. जा रे जा, तू कर काम, जा. अरे असावरी कशाला, राजवीर आहे ना, तो करेल. हो, मी करतो ना. तू, मी करतो. हा, एक गप रे. हा पण नोकर आहे ना आता आपल्या घरातला. मग असं काय फुकट पोसायचं याला? तूच विराजस, तूच काम करायचे. जा जा तू. नाही नाही, कशाला, नको. घरचं काम आहे ना, मग मी पण करतो. हा, करेक्ट. आणि असावरी विराजस आपला नोकर नाहीये. हो माहितीये मला, पण ह्यालाच भारी हाऊस आहे ना त्या अनाथ मुलीच्या मागे मागे करायची. नोकर व्हायचे डोहाळे लागले त्याला. मग करू दे त्याला सगळी कामं. जा रे जा, सगळी होळी ना तूच रचायची. हा जा. ही कशाला आली इथे? आता सगळ्या प्लॅनची वाट लावणार. मूर्ख बाई आहे. काय काय म्हणालात का? बोललो नाही, पण बोलावंसं वाटतंय. विराजस भाचा आहे ना तुझा, त्याला असं बोललेलं मला आवडणार नाही. कळतंय तुला? हे बघा, मी तुला सांगतो, तू इकडे तू ये, मी तुला सांगतो. काय
मी तुझ्या पाया पडतो, प्लीज या सगळ्यात पडू नको, नाहीतर मोठा गोळ होईल. गोळ गोळ काय व्हायचंय? दादाने बिझी ठेवायला सांगितलंय. ते सगळं ठीक आहे, पण आता विराजसने होळी रचायला नको. पण का कशासाठी हे आता विचारू नको. जितकं सांगतोय तितकं कर ना प्लीज. ठीक आहे, आधी सांगायचं ना तुम्ही, मग मी तसंच बोलले असते ना. बरं चला, काही हरकत नाही, कळलं मला, कळलं. चला विराजस, मला समजलं आता सगळं, यांनी समजवल्यावर मला समजलं. तू नको कामं करूस, तू जा. हा, काही उरलेली कामं करायची असतील तर मी करू शकतो, माझी काही हरकत नाहीये तशी. नाही नाही, सांगितलं ना, ती उरलेली कामं बाकीचे नोकर करतील, बाकीचे नोकर. तू जा, तू जा. आणि हे बघ, मला तसंही ना सणाच्या दिवशी वादविवाद भांडणं काही नकोय. तू जा जा. तू जा विराजस, आम्ही बघून घेऊ. सॉरी. अरे बापरे, सगळ्यामध्ये त्या बॉक्समध्ये होळीला लागणारं सगळं साहित्य आलंय की नाही हे बघायचंच राहिलं. चेकच नाही केलं. आजच्या हवेत काळ्या मसाल्याचा ठसका लागायला हवा. लागेल साहेब, ठसका नक्कीच लागेल. राजवीर होळीची लाकडं रचतोय. लवकरच तुम्ही राधाच्या स्वप्नांची होळी पेटवून द्या. राजवीर फोन का नाही उचलत आहे? ब्रो ऐक ना, वहिनीने कम्माल पुरणपोळ्या बनवलेल्या आहे, सगळीकडे असा भारी सुगंध पसरलाय. चल. नाही नाही, माझं काम चालू आहे, मी थोडा वेळ. ते नंतर कर, तू आधी पुरणपोळी ट्राय कर. अगं, चल. ऐक तर माझं. तू ऐक ना, हे बघ, तू जर पुरणपोळ्या ट्राय केल्या ना, वहिनीला पण खूप भारी वाटेल. चल चल अगं, पण चल ना, चल ना. बहिणी हे घे, आता ब्रो आणि मी आलेलो आहे. आता पटकन तुझ्या हातची गरमागरम पुरणपोळी आम्हाला दे. तुझ्या या पुरणपोळीच्या सुगंधाने आता कंट्रोल होत नाहीये. ते पटकन. अगं पण तू आता देणार आहेस की नाही, की मी घेऊ? ए ब्रो, चल आपणच आपल्या हाताने घेऊया. कुणी खाणार नाही. आजी, अगं, होळीला नैवेद्य दाखवायच्या आधी खायचं नसतं. होळीचा पहिला मान असतो. अगं मग त्यानंतर तुम्हाला जितक्या खायच्या ना तितक्या खा. पण थोडस टेस्ट तर करू दे यार. अजिबात नाही. माझ्या नाचुनेने केल्या म्हणजे तर चांगल्याच केलेलं असणार. अरे तिला ठाऊक आहे, माणसाचं मन जिंकण्याचा रस्ता त्याच्या पोटातून जात असतो. काय ग राधा, विराजसने तुला सांगितलं की नाही साडीचं? साडीचं? काय विराजस, साडीचं काय? मला नाही माहिती ती काय बोलते ते. हो का? अगं राधा,
होळी निमित्त तुझ्यासाठी साडी ठेवली विराजसने, त्यानेच पसंत केली आहे. संध्याकाळी नक्की नेस हा. अगं तुमच्या दोघांची पहिली होळी आहे, ती आनंदाने व्हायला पाहिजे ना. हो आजी. मग छान तयार हो आणि उत्साहाने साजरी करा होळी. होळी तर साजरी करशीलच तू, पण स्वतःच्या हाताने बनवलेल्या मसाल्याला स्वतःच्या हाताने आग लावून साजरी करशील. तुझ्या या मसाल्यांची होळी तुझ्या आयुष्यभर लक्षात राहील अशी सोय केली मी. हॅलो, ते होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. चंदूशेठ, तुम्हालाही होळीच्या खूप शुभेच्छा. त्या मुंग्यालाही सांगा, आणि हा माईलाही शुभेच्छा आणि माझा नमस्कार सांगा. हां, सांगतो सांगतो, पण आधी तुम्ही जे ठरवले ते व्यवस्थित पार पाडा. हां, हातातोंडाशी आलेला घात जाऊ देऊ नका. बिराजदारांनी जी संधी दिली ना, त्याचं असं सोनं करा की माझ्या सोन्यासारख्या राधाला त्या घरात मान सन्मान मिळेल. तिच्या डोळ्यात पाणी बघू नाही वाटत रे मला. मलाही चंदूशेठ, मी तुम्हाला शब्द दिलाय ना, मग मी तो नक्की पाळीन. हां, तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे मला. काळजाचा तुकडा आहे रे माझ्या. बरं, आणखीन एक विराजस, राधाला होळीच्या जवळ जाऊ देऊ नकोस अजिबात. काय तिला ते आगीची भीती आहे आधीपासून. ते लहानपणी तिनं हो चंदूशेठ, माहिती आहे मला. तुम्ही काळजी करू नका, मी तिला नाही जाऊ देणार. काय चंदूशेठ, राधा जर तुमच्या काळजाचा तुकडा असेल ना, तर राधा माझा जीव आहे, माझा श्वास आहे असं समजा. त्यामुळे मी माझ्या जीवाला स्वतःपेक्षा जास्त जपेन. ओके असे सुखी राहा बाळांनो. हां, चंदूशेठ, ह्या सगळ्या चिंता ना तुम्ही माझ्यावर सोडा. मी तुम्हाला निराश करणार नाही. ओके, ठेवू मग. हो हो हो, सुखी राहा सुखी राहा. ह्या साडीमध्ये कमालीची गोड दिसतेस. खरंच? अगं खरंच, मला ना एक गोष्ट कळत नाही. प्रत्येक बायकोला तिच्या नवऱ्याने केलेलं कौतुक खरं का नाही वाटत? प्रत्येक बायकोला कदाचित आपल्या नवऱ्याने परत परत कौतुक करावं असं वाटत असेल. अच्छा, म्हणजे मी तुझ्या दिसण्याचं पुन्हा कौतुक करावं अशी इच्छा आहे का तुझी? ठीक आहे, ऐक मग. आणि मुंग्याच्या भाषेत सांगायचं झालं तर राधा, या साडीमध्ये ना तू एकदम खतरनाक दिसते. एकदम कशी? डिशक्या.
पुरे झालं कौतुक. होळीला जायचंय ना? हो जायचंय, पण ऐक ना, तू प्लीज त्या आगीच्या जवळ जास्त जाऊ नकोस हा. आपण लांबनच नमस्कार करू ना. ते तुला आगीची भीती वाटते सो आपण ते. हो, पण होळीची पूजा तर करावीच लागेल ना. मला नाही वाटत बाबा परवानगी देतील म्हणून. आणि मुळात मलाही तू आगीच्या फार जवळ गेलेली नकोय सो. या पवित्र आगीत मला काही होणार नाही, ती सांभाळून घेईल मला. आणि साहेबांनी जर आपल्याला पूजा करायला परवानगी दिली तर तू प्लीज नाही म्हणू नकोस, ते बरं नाही दिसणार. हे होलिके माते, बिराजदारांचा कुटुंब प्रमुख म्हणून मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. बिराजदारांच्या घरात असलेलं नैराश्य, दुःख, सगळ्यांना असलेलं दुखणं कुपणं दूर कर. वाईट विचार, वृत्ती यांना तू तुझ्यात सामावून घे. बिराजदारांच्या घरांना पोखरणाऱ्या विचारांना आणि माणसांना तू जाळून खाक कर. त्यांची राख राख कर. बिराजदार कुटुंबाला सुख, समृद्धी आणि वैभव लाभू दे. दादा, तू जे म्हणतेस तसं झालं ना तर सोन्याहून पिवळं. पण घराला लागलेली जी वाळवी आहे ना ती कायमची नष्ट होऊ देत बाबा. होईल, सगळं काही मनासारखंच होईल. दादा, ते होईल तेव्हा होईलच रे. पण आता जे होते ना ते बघवत नाही. ते बघ, मोलकरणे पण घरात निसून असल्यासारख्या शिल्लटून थटून आली. नाही, असं वागण्याने आपलं मन जिंकेल, मन वळवेल ह्या भ्रमात जगतीये ती. पण हे भ्रमच नाही, या होळीत सगळे नष्ट होऊन जाऊ देत. असं वरी, अगं तुझी जिभेला काही हाड आहे की नाही? अगं काय बोलतेस तू? हे राधा या घरची सून आहे. मी पारखून पाहिलेलं सोनं आहे, पण ते तुला नाही पटणार. अगं आजचा दिवस चांगला आहे, किमान आज तरी चांगली भावना मनात ठेव. चांगलं बोल जरा. हो, चांगलं तर आज होणारच आहे, पण ते माझं. आता सगळं माझ्या मनासारखं होईल याची उत्तम सोय केली आहे मी. आता एकदा का हे मसाले जळाले, या अनाथ किड्यांना बिराजदार घराला कायमचं सोडून जावं लागेल. होलिका माते, मी अत्यंत मनापासून एकच मागणं मागतोय की माझ्या राधाला यश दे. तिच्या वाट्याचं प्रत्येक सुख दे. तिची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे. या घरात तिचा मान सन्मान तिला मिळू दे आणि तिच्याबद्दलचे वाईट विचार कायमचे जळून जाऊ देत. चला, होळी पेटवा. विजेंद्र, अरे राधाची आणि बिराजसची पहिली होळी आहे. आज त्यांचा मान आहे. आज त्यांना पेटू दे की होळी. चालेल ना? विराजसला मी शिक्षा केली असली तरी विराजस बिराजदार आहे, त्याचा तो मान आहे. पेटवू दे.
राधा पेटव न होळी. या होळीत तुझी स्वप्नच नाही, सगळ्या इच्छा आकांक्षा कायमच्या भस्म करणार.